लिंगेश्वरा विष्णुत्र पार्थ दुर्धरः तत्र सर्वत्र ध्रुवाणि तीर्मतीर्महं स्वते सकल कल्याण भाजन मित्र जायते पुरुषं तमत्व व्रजामि शरणं वरें सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलमेषां हृदयस्थ भगवान् मङ्गलायतनं वरे लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराभवम् येषाम् इन्दोरस्यां हृदयस्थ जनार्दन आपदां पवर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायण नमोस्तुते श्री लक्ष्मीनारायणाभ्यो नमः उमामहेश्वराभ्यो नमः वाणिर्निर्वाभ्यो नमः शचिपुरंद्राभ्यो नमः इंद्रादष्टदिक्पाल देवताभ्यो नमः अरुंधति वसिष्ठाभ्यो नमः श्री सीतारामाभ्यो नमः माता पितृभ्यो नमः अग्ने नमः सर्वेभ्यो माजिनेभ्यो श्री महा स्वर्गीय महेश अन्ना कोटे 61 जयंती निमित्तानं भूमि पूजन प्रीत्यार्थं भवन निर्माण काले भूमि पूजन प्रीत्यार्थं श्री महागणाधिपति भूमाता देवता पूजन महं करिष्ये ओम आपुष्टामय भूषणोज दातन हिरण्याचक्षे तस्मारमय चक्ष जिनवतापो जनिताचना श्री महागणाधिपति पंचलोकपाल देवताभ्यो नमः भूमाता देवताभ्यो शुद्धो समर्पयामि स्नानानन्तरं शुद्धा समर्पयामि वस्त्रं समर्पयामि तद्भाष्यं समर्पयामि ओम यज्ञोपवीतं समर्पयामि गन्धद्वारां तपुष्टां करिष्यन् ईश्वरं सर्वभूतानां तामेव उपबहेष्यन् श्री महागणाधिपति भूमाता देवताभ्यो नमः श्रीगंधम समर्पयामि होमायनेते पराणि ध्रुवा रवन्ति पुष्पने हृदयपनरेकानि समुद्रस्य गृहामि पत्रं समर्पयामि ओम सुमकाय नमः ओम सुमकाय नमः ओम एकदन्ताय नमः ओम कपिलाय नमः ओम गजकर्णकाय नमः ओम लंबोदराय नमः ओम विकटाय नमः विघ्नराजाय नमः गणाधिपाय नमः गणाध्यक्षाय नमः पालचंद्राय नमः वक्रतुंडाय नमः शूर्पकर्णकाय नमः ओम हिरंबाय नमः स्कंदप्रोजाय नमः श्री महागणाधिपति देवताभ्यो नमः भूमाता देवताभ्यो नमः पंचोपचार पूजां समर्पयामि ओम वरस्पत्याग्र सर्वदेवानां धूप्यं प्रतिगृह्यताम् ओम साज्यं त्रिपितमंगलं दीपं त्रैलोक्यमापत्यादिवं प्रयच्छामि देवाय परमात्मने प्रायमां नरकतघोरदिव्य ज्योतिर्नमोस्तुते श्री महागणाधिपति भूमाता देवताभ्यो नमः धूपमाग्रापयामि दीपं दर्शयामि धूपदीपानन्तरं शुद्धाचमनीं समर्पयामि ओम भूर्भुवस्वहं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् सत्यं दुर्लभवर्षं च अमृतमस्तमृतमस्तं श्री महागणाधिपति देवता भूमाता देवताभ्यो नमः ब्रह्मनारिके कन्याप्ला देवतुपला नैवेद्यं खर्जराज सर्करा नैवेद्यं पेडानं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा पानाय संव्यानाय समानाय स्वाहा मध्यमध्ये पानं समामृता पितानमसे उत्तराभं समर्पयास्तु पक्षानं पादपक्षानं शुद्धाचमनीं समर्पयामि सदक्षरक्ताम्बूलं समर्पयामि ओम सुमकच्चे ग्रंथच्च कपिलोगजकर्णकालंबोधच्च विघ्नराजगणाधिपा धूमकेतुना पालचंद्रोपकं शूर्पकर्ण हिरंब स्कंदभुज श्री महागणाधिपति देवताभ्यो नमः सूर्य मंत्र समर्पयामि आत्मा प्रदक्षिण नमस्कारं समर्पयामि ओम सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाचे नुर्वे पूर्वी प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर उडशेंदुराचे कंठी जळके माळ मुक्ता पोलांचे जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकचत परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भारा ऋण ते नूपुरे चरणी गागर्या जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर भीतांबर पणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना भाश्रामाचा वाटपावे सदना संकटी पावावे निर्वणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव श्री महागणाधिपति भूमाता देवताभ्यो नमः दिव्य मंगल कर्पूर नीलांजनं समर्पयामि ओम राजाधिराज प्रसह्य साहिने श्रवणाय कूर्महे समय कामान काम कामाय मह्यम् ओम राजाधिराज प्रसह्य साहिने श्रवणाय कूर्महे समय कामान काम कामाय मह्यम् कामेश्वर श्रवणो दधातु कुबेराव श्रवणाय महाराजाय नमः ओम तद्ब्रह्मा ओम तद्वायु ओम तदात्मा ओम तत्सत्यं सर्वं हन्ति जरद भूतेषु गुरुषु मूर्तेषु तम यज्ञस्तम षट्कारस्मिन् समग्नस्तं ब्रह्मस्तं प्रजापति तम नदापः आपो ज्योतिरसं त ब्रह्मभूर्भुवस्वं ईशानं सर्वविद्यानाम् ईश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोदर सदाशिवं तद्विष्णु सदा पश्यन्ति सूर्यदेशक्षरातं तद्विप्रासु विप्रं जागरस्य परमं पदम् ओम नारायण विद्यावासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् प्रत्यगं सत्यं कृष्णपिङ्गलम् ऊर्ध्वनिरूपाक्षि विश्वरूपाय नमो नमः श्री महागणाधिपति भूमाता देवताभ्यो नमः वरप्रसादं शिरसा गृह्णामहे
प्रतिमेदादा कोटे व तसेच पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेशअण्णा पलमारे आणि पद्मशाली समाजातील सर्व पदाधिकारी व समाज बांधवांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज भूमिपूजन संपन्न झालेलं आहे। जेव्हा महेशांना आयात असताना सोलापूर शहरात 10 समाजाकरिता सांस्कृतिक भवन मंजूर करून घेतलेले आहेत। त्याच्यातील हा पद्मशाली समाजाकरिता सांस्कृतिक भवन त्या शेडमधनं आज या ठिकाणी भूमिपूजन झालेली आहे। अण्णांचा उद्देश एकच होता, सर्व समाजात गरीब लोक असतात, त्यांना कुठलाही कार्यक्रम करावा म्हणलं तर हॉलचा भाडा 50,000 लाखपर्यंत हॉलचा भाडा लागतो। तरी प्रत्येक समाजाला दिलं तर त्यांच्या समाजात त्यांच्या सोयीनुसार त्यांचे कार्यक्रम होतात। या उद्देशाने महेश अण्णांनी 10 समाजाकरता 10 समाज मंदिर दिलेलं आहे। सांगायचं एवढंच, आज अण्णा आयात असताना जर ही भूमिपूजन झाली असती तर आनंद झाला असता, परंतु त्याने आपल्यात नाही म्हणता येत नाही। आज कुठं अण्णाचा फोटो बघितला तर अण्णा अजून आहेत असंच आपल्याला वाटत आहे, भास होत आहे। तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण घरकुलमधील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी काही बी होऊ द्या, प्रतिमेश दादाच्या पाठीमागं उभं राहून प्रतिमेश दादाला आपण पाठिंबा दिला तरच अण्णाला खरी श्रद्धांजली होईल। मी या निमित्त तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, कारण प्रतिमेश दादा आपल्या सगळ्यांपेक्षा वयाने लहान आहेत, आपण सर्व सिनियर आहोत, आपण समजदार आहे, म्हणून आपण सर्वांनी प्रतिमेशला मार्गदर्शन करावे मी सगळ्यांना विनंती करतो। आज समाज मंदिर अण्णांनी या घरकुलला आणण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहे। अगोदर आज समाज मंदिर भद्रावत पेठ या ठिकाणी मंजूर होता, काही कारणास्तव त्या ठिकाणी अडचण आल्यामुळे तिथं झालं नाही। मग नंतर जागेचा बदलाचा प्रस्ताव अण्णांनी जागा बघितल्यात, मग अण्णा सांगितले या ठिकाणी योग्य आहे, जवळजवळ समाज सुद्धा 80-90% बिडी घरकुलात स्थलांतरित झालेला आहे, इथं झालं तर बरं होईल म्हणून अण्णा सांगितलेलं होतं। त्याप्रमाणे आज जागेत बदल होऊन आज 50 लाख सांस्कृतिक भवनला अण्णा मंजूर करून ठेवलेले होते, त्याच माध्यमातून आज ही भूमिपूजन झालेली आहे। त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप कार्यक्रम होत आहेत, पाणपोईचं उद्घाटन होत आहे, रक्तदान शिबिर आहे, उद्या आरोग्य शिबिर आहे आणि आज या ठिकाणी सांस्कृतिक भवनचं भूमिपूजन होतो। खरं तर या ठिकाणी सुरुवातीला मार्कंडे मंदिर स्थापन करायचा विचार होता, परंतु समाजातल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी विचार केला की एक आपल्या समाजाचं मार्कंडे मंदिर त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी लोकांसाठी आणखी काहीतरी उपयोग येतील अशी काहीतरी वास्तू या ठिकाणी उभारावी। छोट्या छोट्या समाजाकरता कार्यालयाकरता अण्णांनी शासनाकडून निधी आणला आणि आपल्या समाजासाठी जो निधी त्यांनी आणला, जागा फायनल होत नव्हती आणि शेवटी ही जागा फायनल झाली। आता माजी नगरचे कोटा म्हणाले, विठ्ठल कोटा म्हटले त्याप्रमाणे अण्णा या दर्शन झालं तर आपल्याला खूप आनंद झाला असता, पण त्यांच्या मनात जे होतं ते पुढं आपण पूर्ण करतोय, हेच फार मोठं काम आपण करतोय। जरी या जागेमध्ये आपल्याला सांस्कृतिक भवन किंवा एक नागरी या भागातील लोकांसाठी एक सुविधासाठी आपण या ठिकाणी कार्यालय जरी उभारत असलो, या करता शासनाकडून 50 लाखाचा निधी आहे। मी मंचावरील बसलेल्या सगळ्या मंडळींना विनंती करतो की हा निधी जर का कमी पडला तर पुन्हा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून वाढीव निधी आणून एक चांगल्या प्रकारचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी होईल, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू। सांस्कृतिक भवन हे केवळ सांस्कृतिक चळवळ न राहता या भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांकरता ती अभ्यासिका म्हणून जर का पुढे वापरात आली, कारण मी ज्यावेळेला पुण्या मुंबईला जातो, कोल्हापूरला जातो, त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता एअर कंडिशन हॉल त्या ठिकाणी आहे। आपल्या भागामध्ये खूप गरीब विद्यार्थी आहेत, त्यांना पैसे देऊन शिकायला परवडत नाही। खरं तर त्या काळामध्ये स्वर्गीय विष्णुपत आणि महेश अण्णा यांच्या दूरदृष्टीमुळं या भागामध्ये त्यावेळेला सुशीलकुमार शिंदे शाळा झाली, ज्यावेळेला घरकुलची स्थापना झाली त्यावेळेला या ठिकाणी लोक राहायला आले, परंतु त्यांना शाळा नव्हती। ती अडचण ओळखून त्यावेळेला शाळेची स्थापना केली, शाळेमध्ये शिकवून अगदी देशात परदेशात आपली या भागातली मुलं वास्तव्यास गेली। हे त्यांच्या दूरदर्शीपणामुळं घडू शकलं असं म्हटलं तर चुकीचं नाही। आणि आता सुद्धा हे सांस्कृतिक भवन उभारताना आपण
त्याला बहुउद्देशीय जर का स्वरूप दिलं तर निश्चित या भागाचा कायापालट होईल आणि गोरगरिबांना त्याची मदत होईल. जी संकल्पना आपण केली ती संकल्पना लवकरच सिद्धी जाईल त्यासाठी श्री समर्थ आहे. परंतु आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाची खूप गरज आहे. पुढच्या वर्षी जयंतीच्या आज जर काही सांस्कृतिक भवनावर त्याचं उद्घाटन जर का त्या दिवशी करता आलं तर तो खूप भाग्याचा दिवस ठरेल. आणि कार्यक्रमाचे सगळेच मान्यवर या ठिकाणी आले. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की या भागातील लोकांसाठी एक आधार महेश अण्णा होते. परंतु आज सगळेजण आपण आल्यामुळं त्या भागातल्या लोकांना वाटते की आमच्या पाठी अण्णा जरी गेले तरी अण्णांचा विचार घेऊन जाणारी मंडळी या ठिकाणी आहेत. एक मोठा आधार या भागातील नागरिकांना आहे. मी जयंती समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की आपण अण्णांना खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी जे परिश्रम आपण घेता त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि असेच उपक्रम आपण सातत्याने निरंतर चालू ठेवू या भागातील लोकांना आपण चांगल्या सुविधा कशा पद्धतीने देता येतील आपण विचार करू. आपण जी भावना व्यक्त केली प्रतिभेश दादांना सगळ्यांनी सहकार्य करावं. कोटे परिवारावरती सगळ्यांचं प्रेम आहे कारण कोटेंचं या पूर्व भागातल्या नाही तर संपूर्ण या बीडी घरकुलचं कायापालट करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. ते योगदान कदापि आम्ही विसरणार नाही. त्यांना तर सहकार्य राहीलच. परंतु अण्णा नसल्यामुळं आपली जी हानी झाली त्यापेक्षा मोठी हानी कोटे कुटुंबियांची झाली. त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये आपल्यासाठी खूप केलं. आता आपल्याला जे काही जमेल आपण खारीचा वाटा सगळ्यांनी उचलूया एवढं बोलून मी या ठिकाणी माझ्या भावनांना मी विश्रांती देतो. थँक्यू. सांस्कृतिक भवन म्हणून नामकरण करायला काय हरकत नाही. महेश अण्णांचंच नाव या सांस्कृतिक भवनला द्यावं अशी मी सगळ्या संयोजकांना विनंती करतो. वास्तविक पाहता महेश अण्णांनी संतोषला सुद्धा माहीत आहे हे 50 लाख रुपये आपल्या स्मशानभूमीच्या मागं 256 गाड्या इथं बांधावं असं अण्णांनी मला शिफारस केलं होतं. लेआउट मंजूर नसल्यामुळं मी अण्णाला म्हटलं आपल्याला लेआउट मंजूर नाही आहे. मग अण्णांनी मग त्या भद्रावती पेठमध्ये नेलं तर तिथं सुद्धा काही लोकांचा विरोध झाला. त्यामुळं आज या ठिकाणी हे सांस्कृतिक भवन आलेलं आहे. वास्तविक पाहता तुम्हाला कदाचित इतिहास माहीत नाही आहे. 1992-93ला महेश अण्णा उभा राहायचं ज्यावेळेला निश्चय झाला त्यावेळेला तात्या कोटेंनी मला, दशरथ बुलबुल आणि पूरणचंद्र कुंजाल या तिघांना रामुल चिलका यांच्या घरात दत्तनगरमध्ये बोलून घेतले. बाबा महेश अण्णाला आपल्याला इथं चन्नूच्या विरोधात उभा करायचं आहे. मग कुंजाल सर, मी, बुलबुल साहेब म्हणलं की बाबा ह्या ठिकाणी भाजपचं फार मोठं प्राबल्य आहे. या ठिकाणी जन्नू आहे, उमेश आडम आहे, मधुकर वडनाल आहे, चंद्रशेखर वडनाल आहे. अण्णा तुम्ही त्यापेक्षा तिथं आपल्या समाजाचं नेतृत्व करणारे माणसं नाहीत. उदाहरणार्थ नीलमनगर बघा, बीडी घरकुल ह्या ठिकाणी तुम्ही अण्णा विचार करा म्हटल्यानंतर अण्णा त्यावेळेला या भागात विचार केले. म्हणजे इतिहास कोणाला माहीत नाही. मग या भागातल्या लोकांनी अनेक लोकांनी त्यावेळेस विरोध केले. आमचे प्रकाश सोमाला सुद्धा आम्ही त्यावेळेला समजून घातलं. प्रकाश सोमा सुद्धा घरकुलमध्ये नॉमिनेशन भरलेलं होतं. मी व संघटनेचा अध्यक्ष मी दशरथ बुलबुल जाऊन त्यांना विनंती केलं बाबा एक चांगलं नेतृत्व आपल्या पूर्व भागातलं तुमच्या घरकुलला मिळणार आहे म्हणल्यानंतर त्यावेळेस प्रकाश सोमा सुद्धा तयार झाले. काही लोक नाराज झाले. तात्या तर इथंपर्यंत सांगितले काय एक मोठा व्यक्ती नाराज झाल्यानंतर तात्या म्हणले 5 वर्ष मानधन तुम्हाला देतो, स्कूलवर चेअरमन तुम्हाला करतो. ती व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. मग तात्या सोडून गेले. त्यानंतर महेश अण्णा इथं उभारले. महेश अण्णा इथं उभारल्यामुळे या भागातला संपूर्ण विकास झाला. जिथं 50 रुपये भाव नव्हतं आज इथं 5,000 रुपये भाव जे झालंय केवळ महेश अण्णा कोटेमुळे झालेलं आहे. आज बघा तुम्ही त्या नीलमनगरला बघा तुम्ही, त्यापेक्षा आमची विनायक कोंड्याल सुनील नगर सुद्धा प्रचंड प्रमाणात त्यांनी विकास केलेला आहे. कशामुळे झालाय? महेश अण्णांनी साथ दिल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे आज हे जो भाग आहे मला आता उद्या महानपालिकेचे बोर्ड झाल्यानंतर या एक मोठ्या एरियाला जसं तात्या कोटेंचं नाव दिलं या भागातले विकासाचे शिल्पकार म्हणून महेश अण्णांचं कोटेचं नाव द्यावं यासाठी पद्मश्री मॅचेस संस्था पुढाकार घेणार आहे. सर्व आमदारांना सांगणार, सर्व नगरसेवकांना सांगणार, ज्या लोकांनी ज्या व्यक्तीने हे काम केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव द्यायला काही हरकत नाही अशी मी सूचना करतो. आम्हाला आज इथं बोलावलं त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो. जय मार्कंडे. आज महेश अण्णा नाही आहेत असा विश्वास मला वाटतं कोणालाच होत नाही. गेल्या वर्षी वाढदिवस साजरा करत असताना पुढचं वाढदिवस 61 म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करायचा असा विचार अनेकांनी व्यक्त त्यावर्षी केला होता. पण आज ते आपल्यात नाही आहेत. पण आज ते नसताना सुद्धा महेश अण्णांनी एवढी माणसं कमवली. मी खरोखरच आज सगळे कार्यक्रम बघून भावूक झालो. आता युवक संघटनेच्या कार्यक्रमाला सुद्धा जाऊन आलो. अतिशय चांगला कार्यक्रम मला वाटतं युवक संघटनेने या ठिकाणी घेतला. जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना अन्नदान करण्याचा कार्यक्रम त्यांनी घेतला. असे वेगवेगळे उपक्रम. मग सकाळी घरकुलची सगळीच टीम असेल त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं. वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न सगळेजण करतायत.
त्यांचं या मंचावरून मी खरोखरच त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला माहिती आहे 1992ला ज्यावेळेस महेशांना या भागात आले त्यावेळेस या भागातली सुखसुविधा काही नव्हती. माझ्यापेक्षा जास्त इथं महेशांबरोबर काम केलं असल्यामुळं तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या अगोदरची परिस्थिती कशी होती आणि आता आपल्या भागाची रूपरेषा कशी झालेली आहे. मला वाटतं आज हे चौकातल्या प्लॉटचा भाव 5-6 हजार रुपये झालेला आहे. 7-7 हजार रुपयाला काही काळे गेलेले आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात रेट या ठिकाणी वाढला गेलेला आहे. हे फक्त महेशांनी या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी जी विकास कामं केली, मग त्यात रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल, पिण्याची पाईपलाईन असतील, दिवाबत्ती असेल, हे सगळ्या सुखसुविधा देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. आणि त्याचबरोबर आपल्या भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं म्हणून तात्यांच्या मागं आग्रह धरून संभाजीराव शिंदे शाळा असेल, त्याच्यानंतर काळांतराने इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळावं म्हणून राज मेमोरियल शाळा असेल, म्हणजे जेणेकरून आपल्या भागातील विद्यार्थ्याला गावात जाऊ नये आणि तो इथंच चांगल्या पद्धतीने शिकला पाहिजे. आज निश्चित संभाजीराव शिंदे विद्या मंदिरमधले अनेक विद्यार्थी आज उच्च पदस्थ झालेले आहेत. आज अमेरिका, लंडन या ठिकाणी सुद्धा ते कार्यरत आहेत. ते एवढ्या गरिबीतून सुद्धा कष्ट करून या भागातील विद्यार्थ्यांनी यश गाठलेलं आहे. त्यामुळं निश्चितच महेशांना एक दूरदृष्टीचे नेते होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. झोनची निर्मिती सुद्धा मला वाटतं अनेक जणांना माहीत नसेल. झोनची निर्मिती महेशांना महापौर असताना ती झोनची निर्मिती झाली होती, जेणेकरून सोलापुरातील कानाकोपऱ्यातल्या माणसाला महापालिकेला यावं लागू नये, तिथल्या तिथं महापालिकेचं एक ऑफिस त्याला मिळावं आणि जे काही मेंटेनन्सची कामं असतील ते तिथंच सोडवले जावेत. त्यामुळं महेशांनी ती संकल्प त्यावेळेस मांडला होता. आज मला वाटतं झोनच्या माध्यमातून बरेचशी मेंटेनन्सची कामं आपल्याला पाहायला मिळतात की होताना पाहायला मिळत आहेत. मध्यंतरीच्या काळात ज्यावेळेस 2019ची विधानसभेची इलेक्शन झाली, इलेक्शन झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता या राज्यात आली. आपल्याला सर्वांना माहिती आहे 2.5 वर्षाचा कार्यकाळ होता. त्यात कोविडमध्ये 1.5-2 वर्ष कोविडमध्ये गेले आणि शेवटचा 1 वर्ष मला वाटतं महाविकास आघाडीला मिळाल्या. आणि त्या 1 वर्षात महेश अण्णांनी सन्माननीय आत्ताचे ज्या अर्थमंत्री आहेत, महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा तेच अर्थमंत्री होते, सन्माननीय अजितदादा अर्थमंत्री होते. आणि त्यांच्याकडनं विशेष निधी घेऊन मला वाटतं वेगवेगळ्या समाजाला सांस्कृतिक भवन बांधून देण्याचं काम महेश अण्णांनी त्या ठिकाणी केलं. आज आपल्याला माहिती आहे कोळी समाज असेल, लिंगायत समाज असेल, भावसार समाज असेल, पुरण शेट्टी समाज असेल, पद्मश्री समाज असेल, अशा वेगवेगळ्या समाजाला एक आपलं हक्काचं भवन असलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून अण्णांनी काम केलं. त्याचबरोबर अनेक विकास कामं सुद्धा त्यावेळेस या भागातली झाले. कारण वरच्या भागात जर बघितलं तर थोडी कामं शिल्लक होती, पण ती सुद्धा मला वाटतं अण्णांनी काही शिल्लक आमच्यासाठी ठेवलेले नाही. फक्त मेंटेनन्सचंच काम आमच्यासाठी शिल्लक ठेवलेलं आहे. बरेचसे कामं त्यांनी या ठिकाणातून करून गेलेले आहेत. त्यामुळं अण्णांचं काम हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आज आनंद आहे, आज आपण त्याचं भूमिपूजन करतोय, ते तर मनापासून खरंच आनंद आहे. ही ओपन स्पेस त्यावेळेस मला वाटतं मार्कंडे मंदिर बांधायचं, पण अनेकांचं तुम्ही आता सर म्हटल्याप्रमाणे मतप्रवाह आला की तिकडे एक मंदिर असताना दुसरा मंदिर आपण बांधू नये. त्या मंदिराला सुद्धा महेश अण्णांनी सभागृह नेते असताना 85 लाख रुपयाचा निधी देऊन त्या मंदिराचं सुद्धा सुशोभीकरण करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलं. हे सगळं झालं ते तुम्ही सगळ्यांनी महेश अण्णांना साथ दिल्यामुळं आज एक चांगलं काम मला सुद्धा करता येईल. समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे ही भावना नेहमी महेश अण्णांच्या मनात होती, स्वर्गीय तात्यासाहेबांच्या मनात होती. नेहमी म्हणत होते की राजकारण हे फक्त 20% केलं पाहिजे, 80% आपण समाजकारण केलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून ते आयुष्यभर काम करत राहिले. एकदा आमदारकीला पराभूत झाल्यानंतर परत दुसऱ्यांदा कोणी डेअरिंग करत नाही आमदारकीला उभारण्याची, किंवा अनेकांचं आपण आज बघितलं तर राजकारण एकदा पडल्यानंतर संपलेलं. पण महेश अण्णा 3दा पराभूत होऊन सुद्धा कधी ते खचले नाही. पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी लगेच बाहेर पडले. परवा सुद्धा अतिशय चांगलं वातावरण असताना सुद्धा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यात कारणे अनेक असू शकतात, पण त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. त्याच्यानंतर सुद्धा 4थ्या दिवशी अनेक जण
घराच्या बाहेर पडत नव्हते. कार्यकर्ते आपले सगळेजण उदास होऊन बसलेले घराच्या बाहेर पडत नव्हते. चौथ्या दिवशी महेशांना लगेच घराच्या बाहेर पडून कार्यक्रमाला हजेरी लावून म्हणजे परत लोकसेवेला त्यांनी वाहून घेतलेलं दुर्दैवाने आज म्हणावं लागतंय की ते आज आपल्यात हयात नाही आहेत. खरं तर वय बघायला गेलं तर खूप कमी होता. 61व्या वयातच त्यांचं निधन होणं अतिशय धक्कादायक होतं. गावाला जाऊन आल्यानंतर अनेकांना सांगितले की 17 तारखेला आल्यानंतर मी तुम्हाला येऊन भेटतो. 17 तारखेला तात्यांची पुण्यतिथी होती. त्यावेळेस ते येतो म्हटले पण येऊ शकले नाही. पण त्यांचे आशीर्वाद निश्चित आपल्या पाठीमागे आहेत आणि त्यांनी जे कार्य सोलापूरसाठी बघितलेलं आहे ते कार्य निश्चित आपण सगळेजण मिळून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण पूर्ण करूया. युवकांसाठी काम असेल, महिलांसाठी काम असेल, ते निश्चित आपण सगळेजण एकत्रित केलं तर आपण निश्चित करूया. एवढं या ठिकाणी आवर्जून सांगतो. त्यांचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहेत. तुमच्या सर्वांचे सुद्धा आशीर्वाद त्याचप्रमाणे माझ्या पाठीमागं राहावं हीच विनंती करतो. सर्वजण इथं आलात, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज जयंती असल्यामुळं अनेक कार्यक्रम आहेत आणि त्या कार्यक्रमाला जाऊन येत असताना मला इथं यायला थोडा उशीर झाला. त्याबद्दल सुद्धा मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करून सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादांना जी मनस्थिती आहे त्या मनस्थितीच्या पलीकडे आम्ही सुद्धा आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी कित्येक जण बसलेत, त्यामध्ये मोर दॅन जास्तीत जास्त लोकांची आज ओळख आहे ते महेश अण्णांमुळे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. व्यक्तिगत ओळख वेगळी, पण समाजात छाप जे निर्माण झाले माझ्यासारख्या एक लहान कार्यकर्त्याचं सुद्धा ते महेश अण्णांमुळे म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाहीये. व्यक्ती मोठा कधी होतो, वय लहान होतं त्यांच्यासोबत व्यासपीठावर असताना मित्र म्हणून उल्लेख करायचे. ते आम्ही शर्मिंदा व्हायचे की एवढे मोठे व्यक्ती असं म्हणायचे, तर अण्णा असं करू नका, बरं वाटत नाही म्हणलं. अण्णा म्हणायचे नाही नाही, आम्ही मोठं केलं तर तुम्ही होत नाही, तुमचं कर्तृत्व आहे, मी फक्त पुशअप करतो म्हणायचे. मोफत मेंटेनन्ससाठी काय असेल मोफत करून दिलेले आहे आणि अण्णा आयात नाहीत असं म्हणण्यापेक्षा अण्णांचे विचार प्रत्येकामध्ये आहेत. आणि दादा तुम्ही छोटे आहे छोटे असं म्हणू नका. कसं राहता दादा, तुम्हाला तात्यांचा आशीर्वाद, तात्यांचा अनुभव, दादांचा अनुभव, अण्णांचा अनुभव, तुम्ही त्या तालमीत तयार झालेले आहे. मोठं एवढं लहान वयात सुद्धा तुम्ही एवढं मोठं दुःखाचं डोंगर तुम्ही सोसून सगळ्यांना सोबत घेऊन चालला आणि तुम्ही प्रत्येक वेळी म्हणजे साधारण अण्णांच्या नंतर 4-6 कार्यक्रमामध्ये तुम्ही प्रत्येकांना शब्द दिला की मी लहान आहे पण तुमचे सुद्धा विचार मी घेऊन चालणार आहे. याच्यापेक्षा मोठी पावती आम्हाला काय नको आहे. आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.